आज होणार 100% पैसे जमा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज आहे 13 मार्च. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. आज 100% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. पैशांचा पाऊस पडणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये जमा होणार आहेत. 2 टप्प्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. काही महिलांना तर काल 12 तारखेलाच पैसे मिळाले सुद्धा आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून जमा सुद्धा झाले आहेत. तुम्हाला पैसे आलेत का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे सुद्धा नक्की सांगा. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आज 100% या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज 100% पैसे जमा होणार आहेत. पैशांचा पाऊस पडणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे. 3000 रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता बघा, 1500 प्लस 1500 असे 2 टप्प्यामध्ये आता 3000 रुपये जमा होत आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. भरपूर दिवस झालं महिला वाट पाहत होत्या की मार्चचा हप्ता कधी जमा होणार, कारण की फेब्रुवारीचे 1500 जमा झाले 4 दिवसाच्या पाठीमागे, परंतु मार्चचे 1500 आले नव्हते. त्यामुळे अनेक जणांना असं वाटलं की मार्चचे पैसे येणार नाहीत. परंतु या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. ती खुशखबर अशी आहे की 12 मार्च पासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, काल 12 तारीख होती आणि सकाळी 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात झाली. अनेक महिलांना काल, लाखो महिलांना काल पैसे मिळाले. ज्या महिलांना काल 12 तारखेला पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांना आज 100% पैसे जमा होणार आहेत. आणि आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे पैसे 7 तारखेला, 8 मार्चला आणि 9 मार्च या 3-4 दिवसामध्ये मिळाले. आणि आता 12 मार्च पासून महिलांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पैसे आले का ते तुम्ही नक्की चेक करा. तुमच्या मोबाईलवरती SMS सुद्धा आलेला असेल. आणि डिटेलमध्ये सर्व माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील इथून पुढेही येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आज तारीख आहे 13 मार्च. लक्षामध्ये घ्या, आज वार आहे गुरुवार. आणि आज सकाळी 10 वाजल्यापासूनच बघा, सकाळी 10 वाजल्यापासून धडाधड आता पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. सर्व महिलांच्या मोबाईलवरती आता SMS येणार आहे. ज्या महिलांना काल पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. सर्व महिलांना आजच पैसे मिळणार आहेत. सर्व महिलांच्या मोबाईलवरती आता पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येणार आहे. आता किती पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगतो. तर बघा, तुम्हाला अगोदर आता 8व्या हप्त्याचे 1500 आले, म्हणजे पहिला मेसेज तुम्हाला आलेला आहे. आणि दुसरा मेसेज सुद्धा आता पुन्हा एकदा 1500चा येणार आहे. म्हणजे 2 मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यातील पहिला मेसेज आलेला आहे. आज राहिलेल्या महिलांना दुसरा मेसेज येणार आहे. म्हणजे पैसे तुम्हाला 1500 प्रमाणे 2 टप्प्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. आता मेसेज कशा प्रकारे येतो ते सुद्धा सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. दोन्ही हप्ते आता जमा होत आहेत, जमा झालेले आहेत. अनेक महिलांना मिळाले सुद्धा आहेत. अशा सुद्धा अनेक महिला आहेत ज्यांना एक हप्ता मिळालाय, दुसरा बाकी आहे. तर बघा, फेब्रुवारी व मार्च महिन्याचे मिळून तुम्हाला आता 3000 रुपये सरळ सरळ एक साथ दिले जात आहेत. आता बघा, अशा प्रकारे मेसेज येतो. ₹1500 क्रेडिटेड टू युअर बँक अकाउंट ऑफ लाडकी बहीण योजना असं सांगितलं जातं. रेफरन्स ID वगैरे दिली जाते. अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येतो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला 3000 रुपयाचा हप्ता जमा झाला की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये टाका. 2 टप्प्यामध्ये जमा झालेत 1500 प्रमाणे. तुम्हाला 3000 रुपये आलेले आहेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की टाका. आता अनेक बहिणींचा प्रश्न होता, आता मार्चचे पैसे 1500 आले, आता 2100 रुपयाचं काय झालं, हा प्रश्न भरपूर महिलांचा होता. अर्थसंकल्प सादर झालेला आहे. आता त्यामध्ये काय अपडेट आलेली आहे, आता आपण ती सर्वात मोठी अपडेट पाहूया. तर बघा, भरपूर महिलांना आशा होती की अर्थसंकल्पामध्ये त्यांना 2100 रुपये बाबत निर्णय होईल. 2100 रुपये हप्ता केला जाईल 1500 वरून. तर बघा, अर्थसंकल्पामध्ये आता 2100 रुपयाची वाढ करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, अशी सध्याची अपडेट आहे. या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट खूप मोठी अपडेट आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी
महाराष्ट्राचा 7.20 लाख कोटींचा अर्थसंकल्प 2025-26 वर्षामध्ये म्हणजेच महाराष्ट्र बजेट 2025-26 सादर केला. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र 1,500 रुपयांच्या हप्त्याची रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. बघा, तुम्हाला सांगण्यात आलं होतं निवडणुकीच्या अगोदर की 1,500 ऐवजी आम्ही तुम्हाला 2,100 रुपये देऊ, म्हणजे सरळ सरळ 600 रुपयांची तुम्हाला दरमहा मिळणाऱ्या लाडकी बहिणींच्या रकमेमध्ये वाढ होणार होती. परंतु सध्या याबाबत शासन निर्णय झालेला नाहीये. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी पुढची अपडेट अशी होती की महायुतीच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 2,100ची घोषणा झाली होती, पण राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे सध्या ती वाढ करता येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. बघा, सध्या तरी तुम्हाला 2,100 रुपये मिळणार नाहीत, परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महायुतीचं हे सरकार 5 वर्ष असणार आहे. त्यामुळे पुढील अर्थसंकल्पामध्ये किंवा कधीही याबाबत निर्णय घेतला जाईल, ज्यावेळेस आर्थिक स्थिती चांगली होईल असं माहिती सांगण्यात आलेली आहे की नियोजन केलं जाईल. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 2,100 आम्ही देणार आहोत, परंतु सध्या नाही. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला 2,100 रुपये पुढील 5 वर्ष हे सरकार चालणार आहे, त्यामुळे कधीही तुम्हाला 2,100 रुपये मिळू शकतात, अशी अपडेट सध्याची आहे. त्यानंतर बघा, आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. आज 2,53,53,00,000 लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाभ. आज बघा, 2,53,00,000. ठीक आहे. तसेच आता ज्या काही महिलांना या ठिकाणी बघा डायरेक्ट 1,500 प्लस 1,500 असे 3,000 रुपये भरपूर महिलांना जमा होतील. तसेच काही ज्या महिला PM किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, अशा महिलांच्या खात्यामध्ये आज 500 रुपये जमा होणार आहेत. आता यांना 500 रुपये कसे मिळणार आहेत या ठिकाणी सांगतो. तर बघा, नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेमधून तुम्हाला दर वर्षाला 12,000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेमधून 18,000 रुपये मिळतात. या ठिकाणी टोटल 6,000 रुपयेचा डिफरन्स येत होता, म्हणजे लाडकी बहिणींना 6,000 रुपये जास्त मिळत होते. त्यामुळे आता ज्या महिला दोन्ही योजनेचा एकत्र लाभ घेतात, अशा महिलांना दर महिन्याला 500 रुपये दिले जाणार, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये दिले जाणार. म्हणजे जर तुम्ही 12,000 अधिक 6,000 केले तर टोटल येते 18,000. म्हणजे लाडकी बहीण योजना अधिक नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिला यांना सेम लाभ मिळणार आहे. म्हणजे या महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये जमा केले जाणार आहेत दर महिन्याला. आता बघा, अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट ही आहे की अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 सादर झालेला आहे. बघा, महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार, असं सरकारचं या ठिकाणी ध्येय आहे. बघा, महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार. तसेच या ठिकाणी पुढील अपडेट ही आहे की महिलांच्या सक्षमीकरणाला बालकांच्या पोषणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाला 31,907 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तसेच बघा, पुढची अपडेट ही आहे, लेक लाडकी या योजनेसाठी 50 कोटी 55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी सुद्धा अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पाठीमागे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा सन्मान निधी जमा होणार आहे आणि 2 महिन्याचा हा सन्मान निधी असणार आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काल 12 तारखेपासूनच मार्चचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारीचे पैसे अगोदरच मिळालेले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिल्याप्रमाणे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. आज राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये मार्चचे पैसे जमा होऊन जातील. त्यानंतर बघा, 9व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते कालपासूनच सुरू झालेलं आहे. 12 तारखेपासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. हे वाटप आज सुद्धा चालणार आहे. आज दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी मोठी अपडेट आहे ती आहे वर्ष 2025 संदर्भात. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ही योजना आता कधीही बंद होणार नाही. तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही गोष्ट सर्व महिलांनी आता लक्षामध्ये घ्या, कारण की 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज तारीख आहे 13 मार्च. आज सर्व जिल्ह्यामध्ये बघा 36च्या 36 जिल्हे आहेत. अमरावती विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, कोकण विभाग असेल, नागपूर विभाग असेल, नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल, या 6 विभागातील
आणि 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आजच पैसे जमा होऊन जाणार आहे. आज पैशांचा पाऊस पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महिलांच्यासाठी खुशखबर अशी आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाले फेब्रुवारीचे. आज मार्चचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार आहे. तसेच होळीच्या सणाला गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप केलं जाणार आहे. ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना रेशन दुकानावरती होळीच्या सणानिमित्त साडी गिफ्टमध्ये मिळणार आहे. बघा आज तारीख आहे 13 मार्च. आज मार्चचे पैसे 100% बघा मार्च महिन्याचे 1500 रुपये आज महिलांच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत.